पोलीस भरती, एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचे 18 ऑगस्ट 2026 चे महत्वाचे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक पहिला, भारतातील पहिल्या खाजगी ब्रँडच्या लखनौ ते दिल्ली ट्रेनचे नवीन नाव काय? तर त्याचं उत्तर आहे स्प्राईट तेजस एक्सप्रेस. प्रश्न 2, वर्ल्ड नेव्हर गिव्ह अप डे अलीकडेच कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 18 ऑगस्टला. प्रश्न 3, ओमान सोबत कोणत्या देशाने डायरेक्ट डेझर्ट ग्रीन कॉरिडॉरचे उद्घाटन केले? तर त्याचं उत्तर आहे सौदी अरेबिया देशाने. प्रश्न 4 पाहूया. कोचिन शिपयार्ड लिमिटेडने जर्मनीला सुपूर्द केलेल्या दुसऱ्या एचएस इको फ्रेटर एमपीव्ही जहाजाचे नाव काय आहे? तर त्याचं उत्तर आहे MS मारिया. प्रश्न 5, अलीकडेच भारतीय लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ यांना कोणत्या देशाच्या लष्करी जनरल हा मानद दर्जा प्रदान करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ देशाचा. प्रश्न 6 पाहूया. कोणता देश तीव्र दुष्काळ आणि उष्णतेमुळे आपला एकमेव अणुऊर्जा प्रकल्प चेर्नावोडा बंद करत आहे? तर त्याचं उत्तर आहे रोमानिया देश. प्रश्न 7, 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी समुद्र मंथन योजनेसाठी जाहीर केलेली एकूण आर्थिक तरतूद किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 85,000 कोटी रुपये. प्रश्न 8 पाहूया. कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच 8 नवीन प्रशासकीय जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्य सरकारने. प्रश्न 9, प्रशिक्षण केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी कोणत्या राज्याच्या कौशल्य विकास मिशनने अलीकडेच कौशल संपर्क QR कोड प्रणाली सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारने. प्रश्न 10 पाहूया. भारताचे पहिले आभासी प्राणी संग्रहालय व्हर्च्युअल झू अलीकडेच कुठे सुरू करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे इंदोर इथे. प्रश्न 11, मुंबई अहमदाबाद कॉरिडॉरच्या सुरुवातीच्या टप्प्यात भारताचा पहिला हायस्पीड बुलेट ट्रेन विभाग कोणत्या 2 स्थानकांदरम्यान धावणार आहे? तर त्याचं उत्तर आहे सुरत ते बिलीमोरा इथे. प्रश्न 12 पाहूया. संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेअंतर्गत तैनात असलेल्या 200हून अधिक भारतीय शांतता रक्षक सैनिकांना कोणत्या देशात संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण सुदानमध्ये. प्रश्न 13, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच संध्या किरण कॅशलेस आरोग्य विमा योजना सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्याने. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न क्रमांक 14, राजा सेन यांचे नुकतेच निधन झाले आहे, तर ते कोण होते? तर त्याचं उत्तर आहे चित्रपट निर्माता. प्रश्न 15, राष्ट्रीय कृषी योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? तर त्याचं उत्तर आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 16, कोणत्या IITच्या सहकार्याने ग्रामीण भागातील मधुमेह व्यवस्थापनासाठी रुरल आउटरीच प्रोग्राम डेटा एंट्री पोर्टल अलीकडेच विकसित करण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT मुंबईच्या सहकार्याने. प्रश्न 17 पाहूया. US सेंट्रल कमांडने पहिले बहुराष्ट्रीय बहुक्षेत्रीय हल्ला ड्रोन टास्क फोर्स म्हणून कोणत्या टास्क फोर्सची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे फाल्कन स्ट्राईकची. प्रश्न 18, भारतातील पहिले नेट झिरो ग्रीनफील्ड स्मार्ट सिटी भारत फ्युचर सिटी कोणत्या राज्यात विकसित केले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्यामध्ये. प्रश्न 19, 2026 मध्ये होणाऱ्या महिला FIH हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या 16व्या आवृत्तीचे यजमानपद कोणते 2 देश भूषवत आहेत? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड आणि बेल्जियम. प्रश्न 20, कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच डिजिटल ओळखीसाठी महा-ID उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने. प्रश्न 21 तुमच्यासाठी, अलीकडेच BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कोण करत आहे? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. तसेच कालच्या झालेल्या प्रश्नांवरती रिव्हिजन टाकूया. रिव्हिजन करणे हे अतिशय महत्वाचे आहे, त्यामुळे कालच्या प्रश्नांवरती एकदम फास्ट मध्ये रिव्हिजन करूया. प्रश्न क्रमांक 1, सलग दुसऱ्यांदा ई स्पोर्ट्स वर्ल्ड कपचे विजेतेपद कोणी जिंकले? तर त्याचं उत्तर आहे मॅग्नस कार्लसन यांनी.
प्रश्न 2. 17 ऑगस्ट रोजी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला? तर तो इंडोनेशियाचा. प्रश्न 3. नॅशनल नॉन प्रॉफिट डे कधी साजरा करण्यात आला? तर तो 17 ऑगस्टला. प्रश्न 4 पाहूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून एकूण किती शौर्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे? तर त्याचं उत्तर आहे 78 शौर्य पुरस्कार. प्रश्न 5. भारताने कोणत्या वर्षापर्यंत 100 गिगावॅट अणुऊर्जा क्षमतेचे उद्दिष्ट निश्चित केले? तर त्याचं उत्तर आहे 2047 पर्यंत. प्रश्न 6. कोणत्या राज्य सरकारने शासकीय मालमत्तेच्या केंद्रीकृत डिजिटल मालमत्ता व्यवस्थापनासाठी संपत पोर्टल सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य सरकारने. प्रश्न 7 पाहूया. 2026 मध्ये पहिली वर्ल्ड ॲथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियनशिप कुठे आयोजित केली जाईल? तर त्याचं उत्तर आहे बुडापेस्ट इथे. प्रश्न 8. भारताचे पहिले समर्पित दूरसंचार उत्पादन क्षेत्र TMZ कोणत्या शहरात स्थापन केले जात आहे? तर ते मध्य प्रदेशमध्ये स्थापन केले जात आहे. प्रश्न 9 पाहूया. SBI रिसर्चच्या अलीकडील अहवालानुसार आर्थिक वर्ष 2027च्या पहिल्या तिमाहीत भारताचा अंदाजित GDP विकास दर किती आहे? तर त्याचं उत्तर आहे 8%. प्रश्न 10. इनक्रेडिबल इंडिया आणि चलो इंडिया मोहिमांना प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने कोणत्या विमा कंपनीसोबत सामंजस्य करार केला आहे? तर त्याचं उत्तर आहे एअर इंडिया सोबत. प्रश्न 11 पाहूया. अलीकडेच कोणत्या देशाच्या पूर्व भागातील हाय फेन्स जंगलात भीषण आग लागली? तर त्याचं उत्तर आहे बेल्जियम देशाच्या. प्रश्न 12. राष्ट्रकुल तलवारबाजी चॅम्पियनशिप 2026 अंतिम पदक तालिकेमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर ती 35 पदके जिंकली आहेत. प्रश्न 13. कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांचा भारत दौरा रद्द केला आहे? तर बांगलादेशाच्या पंतप्रधानांनी भारत दौरा रद्द केला आहे. प्रश्न 14 पाहूया. पर्यावरण कामगिरी निर्देशांक EPI 2026 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर तो आहे 176वा. प्रश्न 15. कोणत्या देशाचे माजी पंतप्रधान झू रोंगची यांचे नुकतेच वयाच्या 97व्या वर्षी निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे चीन या देशाचे. प्रश्न 16. बॅटरी आणि इलेक्ट्रिक ट्रकसाठी स्वतंत्र धोरण राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. प्रश्न 17 पाहूया. अलीकडेच BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपचे आयोजन कोण करत आहे? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न 18. ICC पुरुष एकदिवसीय विश्वचषक 2027 चे सह आयोजन कोणते 3 देश करतील? तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे व नामिबिया हे 3 देश. प्रश्न 19. कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ऑगस्ट 2026 मध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ योजना लागू करण्याची घोषणा केली? तर त्याचं उत्तर आहे पश्चिम बंगाल राज्य सरकारने. प्रश्न 20 पाहूया. अत्यंत प्रतीक्षित असलेला सुंगल बोगदा अलीकडे जनतेसाठी खुला करण्यात आला, तो कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीरमध्ये. प्रश्न 21 तुमच्यासाठी. अलीकडेच कॅनेडियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला मंथली करंट अफेअरची PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा. धन्यवाद.